सर्वांना नमस्कार. आतापर्यंतच्या लेक्चर सिरीजमध्ये आपण चॅप्टर 3 पर्यंत आलेलो आहे. दॅट इज सेक्शन 15 पर्यंत आलोय आणि त्यानंतरचा जो चॅप्टर 4 आहे तो आहे सेक्शन 16 to 22, दॅट इज रिकव्हरी ऑफ पोझिशन. आता रिकव्हरी ऑफ पोझिशन म्हटल्यावरती कोणाचं पोझिशन रिकव्हर करायचं, टेनंटचं पोझिशन रिकव्हर करायचं. तर आपण सेक्शन 15 मध्ये लास्ट लाईन एक बघितली होती. त्यामध्ये असं लिहिलं होतं की वन्स अ टेनंट ऑलवेज अ टेनंट. म्हणजे थोडक्यात काय की सेक्शन 15 जो आहे तो टेनंटला ऍब्सोल्युटली प्रोटेक्ट करतो आणि हा जो चॅप्टर 4 आहे दॅट इज सेक्शन 16 to 22 हा ऍब्सोल्युटली लँडलॉर्डला प्रोटेक्ट करतो. तर हा लँडलॉर्डला कशा पद्धतीने प्रोटेक्ट करतो तर त्या हिशोबाने आपण एक याआधी मी सेक्शन 16 to 22 मधल्या सबसेक्शन्स कसे लक्षात ठेवायचे याचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे ऑलरेडी. तर तो एकदा व्हिडिओ जाऊन बघा आणि त्यानुसार नोट डाऊन करून घ्या, कारण की हे सगळे सबसेक्शन्स लक्षात ठेवल्यानंतरच आपल्याला 22 पर्यंतचं चॅप्टर व्यवस्थित कॉम्पॅक्टली लक्षात ठेवता येणार आहे. तर आपण सेक्शन 16 ला सुरुवात करूयात. म्हणजे काय आहे ना, त्यासोबतच आपण 22 पर्यंत जाऊ इंटरलिंक करत करत. पुढचे सेक्शन्स येणार आहेत काही. ठीक आहे, तर चॅप्टर 4 त्याचं वर्डिंग लिहून घेऊ. चॅप्टर 4 दॅट इज रिकव्हरी ऑफ पोझिशन. रिकव्हरी ऑफ पोझिशन किती आहेत त्याचे सेक्शन्स? सेक्शन 16 to 22. ठीक आहे, आता सेक्शन 16चं वर्डिंग लिहून घेऊ. सेक्शन 16 काय? सेक्शन 16 व्हेन लँडलॉर्ड मे रिकवर पोझिशन. व्हेन लँडलॉर्ड मे रिकवर पोझिशन. तर आता यामध्ये नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग कंटेंट असं वगैरे वर्डिंग चालू झालंय. पण आपल्याला ज्या हिशोबाने साधं सरळ सोपं, आता काय करतो ना आपण, ह्या काय करतोय आपल्या स्वतःच्या बेअरॅक्ट मधून नोट्स काढतोय. ह्या हिशोबाने सिम्प्लिफाईड मॅनर मध्ये जेवढ्या चांगल्यातल्या चांगल्या कॉम्पॅक्ट नोट्स काढता येईल तसा आपण प्रयत्न करूया. त्यामुळे बेअरॅक्टची जशी वर्डिंग घेतली तर मग काय बेअरॅक्टच छापायचं होय. तर आपण एक पार्ट मध्ये आपल्याला जसं लक्षात राहील व्यवस्थित त्या पद्धतीने लिहून घेण्याचा प्रयत्न करूयात. ठीक आहे, सेक्शन 16च्या क्लॉज 1 मध्ये A to N पर्यंत सब क्लॉजेस आहेत. ठीक आहे, तर त्याचा आपण सेक्शन 16 क्लॉज 1 आधी लिहून घेऊ. सेक्शन 16 क्लॉज 1 काय म्हणतो? सेक्शन 16 क्लॉज 1 त्यामध्ये फक्त डायरेक्ट आपण घेऊ सब्जेक्ट टू सेक्शन 25. सब्जेक्ट टू सेक्शन 25 ऑफ MRCA. 25 ला बॉक्स करा. आता याच्या पुढचा जो चॅप्टर येणार आहे सबटेनन्सी किंवा स्पेशल प्रोव्हिजन्स नंतर सबटेनन्सी, त्याच्यामध्ये सेक्शन 25 ने सुरुवात होते. तर सेक्शन 25 काय सांगतो? समजा लँडलॉर्ड आहे, ठीक आहे, त्याने टेनंटला प्रिमायसेस दिलेले आहेत, लेट केलेले आहेत आणि टेनंटने काय केलंय सबटेनंटला प्रिमायसेस दिलेले आहेत वापरायला. आता काय होतंय, समजा टेनंटची जर डेथ झाली तर सबटेनंट बिकम्स टेनंट. एवढं आहे सेक्शन 25. सिम्प्लिफाईड मॅनर मध्ये आपण सेक्शन 25 ज्या वेळेस आपल्याला सबटेनन्सीचा चॅप्टर मध्ये त्यावेळेस वर्डिंग त्याची लिहून घेऊ. तेवढं लक्षात ठेवा फक्त. सब्जेक्ट टू सेक्शन 25. लँडलॉर्ड मे रिकवर पोझिशन. लँडलॉर्ड मे रिकवर पोझिशन. ठीक आहे, पोझिशन ऑफ एनी प्रिमायसेस if court is satisfied that. आता काय करायचंय, हे जे ग्राउंड्स दिलेले आहेत सेक्शन 16चे जे ग्राउंड्स दिलेत तर त्या ग्राउंड्सच्या बेसिसवरती लँडलॉर्डने कोर्टाकडे ऍप्लिकेशन करायचं आणि कोर्टाला सांगायचं की अशा पद्धतीने टेनंटचं इव्हिक्शन का करू नये. म्हणजे याच्यासाठी माझ्याकडे कॉज आहे, त्यामुळे माझ्या या ग्राउंडवरती टेनंटचं इव्हिक्शन करण्यात
यावं. तर मग ते ग्राउंड्स कोणते आहेत? ते A to N आहेत. ते पाठीमागच्या व्हिडिओची एकदा लिंक बघून घ्या तुम्ही, एकदा व्हिडिओ बघून घ्या व्यवस्थित. कसं आहे ना, ते व्यवस्थित लक्षात ठेवणे आपल्याला अख्ख्या चॅप्टरसाठी. आता सेक्शन 16 क्लॉज 1 क्लॉज A बघूयात आपण. सेक्शन 16 क्लॉज 1 क्लॉज A. आता सेक्शन 16 क्लॉज 1 क्लॉज A आणि क्लॉज B हे दोन्ही व्यवस्थित म्हणजे एकत्र लक्षात ठेवायला सांगितले होते मी. म्हणजे थोडक्यात त्यांना काय आहे की एक्सप्लेनेशन्स आहेत की डॅमेज ऑर डिस्ट्रक्शन डज नॉट इन्क्लूड्स किंवा इरेक्शन ऑफ परमनंट स्ट्रक्चर डज नॉट इन्क्लूड्स. तर हे डज नॉट इन्क्लूड्स वाले पहिले दोन आहेत, त्यातला पहिला घेऊयात आपण. ठीक आहे. दॅट द टेनंट हॅज कमिटेड, दॅट द टेनंट has committed any act contrary to the provisions of section 108O of Transfer of Property Act 1882. ठीक आहे. आता सेक्शन 108O ऑफ ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्टला बॉक्स करायचा आहे. आता काय, ज्यावेळेस ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट मधल्या सेक्शन 108O ज्यावेळेस आपण बघणार आहेत त्यावेळेस तिथे त्याचं वर्डिंग आहे ऍक्च्युअली काय ते आपण घेऊयात. दॅट इज डॅमेज ऑर डिस्ट्रक्शन. डॅमेज ऑफ डिस्ट्रक्शन कसलं? of the premises. Damage or destruction of the premises. ठीक आहे. आता याचं जे एक्सप्लेनेशन आहे, ठीक आहे, यामध्ये असं वर्डिंग थोडंसं आपण मोल्ड करून घेऊयात, कारण तिथं असं नाही म्हटलं की डॅमेज और डिस्ट्रक्शन डज नॉट इन्क्लूड्स. तर आपण त्याचं एक्सप्लेनेशन घेऊ. जिथे जिथे बॉक्स केलेत आपण तिथे बॉक्स करा, तिथेच MCQ फ्रेम होतो. आता इथे 2011ला प्रश्न विचारलाय, 2016ला विचारलाय, 2019ला विचारलेला आहे आणि काही क्लॉजेस वरती 2022ला इन डेप्थ जाऊन विचारलाय. 2022ची जर क्वेश्चन पेपर जर तुम्ही बघितली प्रीची, ठीक आहे, तर इथे आपण डॅमेज और डिस्ट्रक्शन, आता याचं काय करतो आपण, एक्सप्लेनेशन घेतोय. एक्सप्लेनेशन काय? डॅमेज or destruction does not includes काय काय आता डॅमेज और डिस्ट्रक्शन डज नॉट इन्क्लूड्स. पहिला आहे रिप्लेसिंग ऑफ टाइल्स. फर्स्ट वन इज replacing of tiles. आणि सेकंड आहे क्लोजिंग ऑफ बाल्कनी. ठीक आहे. रिप्लेसिंग ऑफ टाइल्स आणि क्लोजिंग ऑफ बाल्कनी हे येतात डॅमेज और डिस्ट्रक्शन मध्ये. सॉरी, हे येत नाहीत डॅमेज और डिस्ट्रक्शन मध्ये, तर लक्षात ठेवायचंय. एक्सप्लेनेशन सगळे व्यवस्थित करायचे. ठीक आहे. आता दुसरा क्लॉज घेऊयात आपण. सेक्शन 16 क्लॉज 1 क्लॉज B काय सांगतो? 1 क्लॉज B, इरेक्शन ऑफ परमनंट स्ट्रक्चर. इरेक्शन ऑफ परमनंट स्ट्रक्चर. आता हे परमनंट स्ट्रक्चर जे इरेक्ट करणार आहे तो ते कसं पाहिजे किंवा कसं पाहिजे नाही, की ते जर करायचं असेल तर तुम्हाला लँडलॉर्डची रिटर्न परमिशन घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर त्या हिशोबाने आपण वर्डिंग लिहून घेऊ.
that the tenant has, that the tenant has, that the tenant has, without the landlord's consent, without the landlord's consent. consent कशी पाहिजे? in writing. consent in writing. consent in writing ला बॉक्स करायचा आहे. consent in writing. erected on any premises, erected on the premises, erected on the premises, the permanent structure, the permanent structure. आता समजा याने लँडलॉर्ड कडनं कन्सेंट मागितली रायटिंग मध्ये, लँडलॉर्डने काही कन्सेंट दिली नाही. आता हा काय करतो? म्युनिसिपल ऑथॉरिटीला ऍप्लिकेशन करतो. कोण? टेनंटचं चाललंय बरं. टेनंट म्युनिसिपल ऑथॉरिटीला ऍप्लिकेशन करतो आणि म्युनिसिपल ऑथॉरिटी त्याला कन्सेंट देऊन टाकते. आता ज्यावेळेस म्युनिसिपल ऑथॉरिटीकडनं हा परमिशन घेतो, ज्यावेळेस त्याच्याकडे ऑथॉरिटी येते की चला परमनंट स्ट्रक्चर इरेक्ट करायला पाहिजे, त्यावेळेस ते जे इरेक्शन करणार ते व्हॅलिड असणार, बरोबर. मग ते जर व्हॅलिड असणार तर मग ते या ग्राउंडनुसार इरेक्शन ऑफ परमनंट स्ट्रक्चर मध्ये येणार का? ऑब्विसली नाहीच. ठीक आहे, तर ते आपण लिहून घेऊया की इरेक्शन ऑफ परमनंट स्ट्रक्चर डज नॉट इन्क्लूड. पण ते कधी? जर म्युनिसिपल ऑथॉरिटीकडनं त्याने परमिशन घेतली असेल की अशा पद्धतीचं बांधकाम मला प्रिमायसेस मध्ये करायचंय. ठीक आहे, लँडलॉर्डकडे मागितली, त्याने दिली नाही, त्यामुळे तो कुठे गेला? म्युनिसिपल ऑथॉरिटीकडे. परमनंट स्ट्रक्चर डज नॉट इन्क्लूड्स, त्याचं काय आहे? एक्सप्लेनेशन. एक्सप्लेनेशन्स व्यवस्थित वाचायचे. आपण काय म्हणतो? इरेक्शन ऑफ परमनंट स्ट्रक्चर डज नॉट इन्क्लूड्स, वरती म्युनिसिपल ऑथॉरिटीचा क्लॉजच वाचत नाही. तर हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी कसं आहे, इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅच्यूट तुम्ही शिकले असेल त्या हिशोबाने स्टेप बाय स्टेप आपला व्यवस्थित वर्ड टू वर्ड वाचायचा. और अँड मध्ये काय फरक आहे तो लक्षात घेऊन डायरेक्ट व्यवस्थित वाचायचा. एक्सप्लेनेशन. इरेक्शन ऑफ, जस्ट अ मिनिट गाइज. So sorry. Erection of permanent structure. Permanent structure does not includes. Does not includes. ठीक है. Erection of permanent structure does not includes the carrying out of any work with the permission of municipal authority. The carrying out any work with the permission of municipal authority. आता यामध्ये कोणते कोणते स्ट्रक्चर्स कॅरिंग आउट एनी वर्क विथ द परमिशन ऑफ म्युनिसिपल ऑथॉरिटी, तर ते आपण नंबर वाइज घेऊ. ठीक आहे, जस्ट अ मिनिट. नंबर वाइज घेतलं तर त्यामध्ये पहिलं घ्या. पहिलं आहे वुडन पार्टिशन. फर्स्ट वन इज वुडन पार्टिशन. Second one, wooden partition. Standing cooking platform in kitchen. Standing cooking platform in kitchen. In kitchen. Third, lattice work. Lattice वर्क. लॅटिस वर्क म्हणजे काय? जाळीदार काही असेल, समजा मच्छर येत असेल, आपण काय स्लायडिंगच्या विंडोला जाळी लावतो,
लॅटिस वर्क. फोर्थ, लॅटिस वर्क. ओपनिंग ऑफ अ विंडो फॉर व्हेंटिलेशन. ओपनिंग ऑफ विंडो for ventilation. For ventilation. Fourth, opening of window for ventilation. Fourth, false ceiling. False ceiling. Fifth, installation of air कंडिशन म्हणजे काय, एसी. ठीक आहे. इंस्टॉलेशन ऑफ एसी. एक्झॉस्ट आउटलेट. सिक्स्थ, एक्झॉस्ट आउटलेट. एक्झॉस्ट आउटलेट. आणि सेवन्थ वन इज स्मोक चिमनी. मॉड्युलर किचन्स मध्ये असतात स्मोक चिमणीज. ठीक आहे. तर या हिशोबाने हे सब क्लॉजेस आहेत की परमनंट स्ट्रक्चर डज नॉट इन्क्लूड्स. पण हे परमनंट स्ट्रक्चर डज नॉट इन्क्लूड्स केव्हा म्हणू शकतो आपण, ज्यावेळेस म्युनिसिपल ऑथॉरिटी यांनी परमिशन दिलेली असेल त्यावेळेस. नुसतं पाठ करायचं म्हणून पाठ करायचं नाही, पूर्ण सारांश त्या सेक्शनचा लक्षात आला पाहिजे. ठीक आहे. कारण एमसीक्यू टॅकल करताना बेसिक नोशन्स क्लिअर पाहिजेत. म्हणजे काय, सेक्शन तुमचा क्लिअर पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा घेऊयात आपण. सेक्शन 16 क्लॉज 1 क्लॉज बी झाला. आता सेक्शन 16 क्लॉज 1 क्लॉज सी. वन क्लॉज सी. आता सी साठी कसं लक्षात ठेवलं होतं, मोरल पर्पज, वाव मोरल पर्पज. लीगल पर्पज, वाव लीगल पर्पज. इमोरल पर्पज, छी. इलिगल पर्पज, छी छी. सी, इमोरल पर्पज, इलिगल पर्पज. तर त्याचं वर्डिंग लिहून घेऊ आपण. बरं ठीक आहे, चला हेडिंग घेऊ. इमोरल, इलिगल पर्पज. ठीक आहे. त्याचं वर्डिंग घेऊयात. दॅट द टेनंट been guilty of conduct which is been guilty of conduct which is guilty of conduct which is a nuisance or annoyance, which is a nuisance or annoyance. It's a nuisance or annoyance. Or has been convicted of using, or has been convicted for using immoral or illegal purpose. ठीक है. तो न्यूसेंस फर्स्ट, annoyance second, immoral or illegal purpose is third. तर अशा पद्धतीने सेक्शन 16 क्लॉज 1 क्लॉज सी छी, इमोरल पर्पज छी, इलिगल पर्पज, अनॉयन्स, न्यूसन्स छी, निघून जाईत ना. लँडलॉर्ड म्हणतो काय, निघून जाईत ना, मला नको तू माझ्या प्रिमायसेस मध्ये. तर 16 क्लॉज 1 क्लॉज सी नुसार तो काय करतो, ऍप्लिकेशन करतो. आणि इविक्शन ऑफ टेनंट जर कोर्टाला वाटलं तर होऊन जात आहे. ठीक आहे. त्यानंतर सेक्शन 16 क्लॉज 1 क्लॉज डी. सेक्शन 16 क्लॉज 1 क्लॉज डी, दॅट इज नोटीस टू क्विट. नोटीस टू
क्विट. आता काय आहे ना, टेनंट काय करतो, स्वतःहूनच लँडलॉर्डला सांगतो की मला काही तुझ्या प्रिमायसेस मध्ये राहायची काही इच्छा आहे नाही, भंगार आहे तुझं प्रिमायसेस. ठीक आहे, लय कॉलर टाईट करून सांगतो भंगार आहे तुझं प्रिमायसेस. आणि लँडलॉर्ड काय करतोय, ठीक आहे लय मात चढलाय ना याला, ते प्रिमायसेस घेतो किंवा त्याच्या बोलण्यावरनं त्याच्या अपरोक्ष म्हणा किंवा त्याला कळून देऊन किंवा न कळून देता ते प्रिमायसेस दुसऱ्याला लेट करून टाकतो. आता ऍक्ट अपॉन झाला. ऍक्ट काय झाला, घडला गेला कोणाकडनं, लँडलॉर्डकडनं. म्हटल्यावरती ते टेनंट ते प्रिमायसेस दुसऱ्याकडे गेले, म्हणून ते आता परत टेनंटला भेटणार का, जो आधी होता प्रायर टेनंट, त्याचा काही संबंधच येत नाही. ठीक आहे, तर हे ऍक्च्युली सेक्शन 16 क्लॉज 1 क्लॉज डी जो आहे तो इस्टॉपल वरती आधारित आहे. तर ते आपण शेवटी लाईन लिहून घेऊच, त्याआधी ह्या सबसेक्शनचं वर्डिंग घेऊयात. दॅट द टेनंट हॅज गिवन, दॅट द टेनंट हॅज गिवन, दॅट द टेनंट हॅज गिवन notice to quit and in consequence, notice to quit and in consequence, the landlord has contracted to sell, the landlord has contracted to sell or let the premises to third party. ठीक आहे, टू थर्ड पार्टी. त्यानंतर एक याच्या खाली या सबसेक्शनच्या खाली एक वर्डिंग लिहून घ्या. दिस सबसेक्शन इज बेस्ड ऑन डॉक्ट्रिन ऑफ इस्टॉपल. दिस subsection is based on doctrine of estoppel. तर भारतीय साक्ष अधिनियम बघताना आपण इस्टॉपल बघूयात, कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर बघताना आपण इस्टॉपल बघूयात. ठीक आहे, इस्टॉपल म्हणजे थांब बाबा, तू जे बोललाय ना त्या तुझ्या मतावरती तू फर्म राहा, तू ते मत बदलू नाही शकत. ठीक आहे, तर आपण सेक्शन 16 क्लॉज 1 क्लॉज डी पर्यंत आलोय आणि सेक्शन 16 क्लॉज 1 क्लॉज ई मध्ये आपण कसं लक्षात ठेवायचं आपण म्हटलो होतो. इंटरलिंक सेक्शनचं जर तुम्ही ट्रिक टू रिमेंबर सेक्शन 16चा जर तुम्ही व्हिडिओ बघून आला असाल तर आपण तिथे सांगितलं की पुण्याचं एक स्लँग आहे यू, तर ई यू दॅट इज अनलॉफुल सबलेटिंग. अनलॉफुल सबलेटिंग, अनलॉफुल सबलेटिंग. ठीक आहे, आता याचं वर्डिंग लिहून घेऊ आपण, अनलॉफुल सबलेटिंग. आता विषय काय माहिती का, 2019 मध्ये या 4 ऍस्पेक्ट वरती एमसीक्यू आला होता. अनलॉफुली सबलेट और गिवन ऑन लायसन्स और असाइन और ट्रान्सफर द प्रिमायसेस. आता तो जो एमसीक्यू होता तो सेक्शन 26 वरती बेस्ड होता. आता असं मी का म्हणतोय, ऍक्च्युली इथे पण तीच वर्डिंग आहे, पण या सबसेक्शनचा बेस किंवा जनरल रूल सेक्शन 26 मध्ये डिस्कस केलाय असं म्हणायला काय हरकत नाही. तर आपण सब टेनन्सीचं ज्यावेळेस चॅप्टर बघणार त्यावेळेस सेक्शन 26 बघूयात. पण इथे अनलॉफुल सबलेटिंग मध्ये ते 4 ऍस्पेक्ट कोणते आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवणेच आहे, कारण एमसीक्यूच्या हिशोबाने आपल्याला किती ऑप्शन असतात, 4. ठीक आहे, एखादा गाळून तो आपल्याला निगेटिव्ह मध्ये आपल्याला ते प्रश्न विचारू शकतात. तर आपण त्याचं वर्डिंग लिहून घेऊयात. दॅट द टेनंट हॅज, दॅट द टेनंट हॅज काय, अनलॉफुली सबलेट. काय 4 ऍस्पेक्ट सांगितले मी,
unlawfully sublet. सेकंड, अनलॉफुली सबलेट किंवा गिवन ऑन लायसन्स, गिवन ऑन लायसन्स किंवा थर्ड काय म्हणू शकतो आपण, असाइन्ड और ट्रान्सफर्ड, असाइन्ड, आणि फोर्थ वन इज ट्रान्सफर्ड. हे सगळं कसं केलं त्यांनी, अनलॉफुली केलेलं आहे. जर टेनंटनी या 4 गोष्टींपैकी एखादी गोष्ट अनलॉफुली केली तर त्या हिशोबाने लँडलॉर्डने काय सांगायचं, हे जे प्रिमायसेस आहे ते लॉफुली करण्यासाठी तुला काय करायचं ते लॉफुली कर, पण जर अनलॉफुली तू काही केलंस तर मग ते तुझं मी इविक्शन केल्याशिवाय राहणार नाही, त्याचं ऍप्लिकेशन मी कोर्टात टाकणार. ठीक आहे. तर त्या हिशोबाने हे 4 ऍस्पेक्ट, अनलॉफुली सबलेटिंग, फक्त ई वरनं एवढं लक्षात ठेवा, त्या सबलेटिंग सोबतच तुमचे 4 ऍस्पेक्ट बरोबर लक्षात राहतील. आणि कसं आहे, आपण ते सबसेक्शन्स तिथेच घेतल्यामुळे त्याला इंटरलिंक केलेले जे मी सेक्शन सांगतो, आता यासोबतच सेक्शन 26 सांगितला, तर तुमचा सेक्शन 26 पण लगेच इथे झाला. ठीक आहे. सेक्शनचं वर्डिंग चालू होताना सब्जेक्ट टू सेक्शन 25 सांगितला, या सेक्शन मध्ये सेक्शन 25 पण तुमचा कव्हर झाला. त्यामुळे हे इंटरलिंक करून जे आपण चाललोय ते लाईक क्रिस्पी आहे. तसं बघायला गेलं तर लक्षात ठेवायला ही एक पद्धत जर तुम्ही अवगत केली तर तुम्हाला अख्खा ऍक्ट लक्षात ठेवायला काहीच टेन्शन नाही. आता सेक्शन 22 मध्ये आपण बघणार आहे सेक्शन 45 तिथे लिंक होतो, बघूयात पुढे. तर आता सेक्शन 16(1)(e) झाला आपला. ठीक आहे. आता सेक्शन 16 क्लॉज 1 क्लॉज F, सेक्शन 16 क्लॉज 1 क्लॉज F. मी तुम्हाला सांगितलं होतं टेक्निक सांगत असताना की ह्या F पासून थकल्यासारखं होतंय रे. आता थकल्यासारखं होतंय म्हणजे काय, इथून ऍक्च्युअल इंटरलिंकेजेस चालू होतात. ठीक आहे. आता इंटरलिंकेजेस हा पहिला सबसेक्शन आणि चॅप्टरचा शेवटचा सेक्शन म्हणजे काय, सेक्शन 16 क्लॉज 1 क्लॉज F रेड विथ सेक्शन 22. आता 22 मध्ये रेड विथ सेक्शन 45 पण आहे, पण ते पुढचा ऍस्पेक्ट झाला. पण ऍटलीस्ट बेसिक एवढं तर लक्षात ठेवा, चॅप्टरचं पहिलं इंटरलिंकेजेसचा सबक्लॉज आणि शेवटचा सेक्शन इंटरलिंक्ड होतो. तर सेक्शन 16 क्लॉज 1 क्लॉज F त्याचं आपण घेतलं होतं सेसेशन ऑफ एम्प्लॉयमेंट, असं हेडिंग घेतलं होतं, सेसेशन ऑफ एम्प्लॉयमेंट. ठीक आहे. आता यामध्ये पहिल्यांदा 16 क्लॉज 1 क्लॉज F चा आपण वर्डिंग लिहून घेऊ, त्यानंतर स्पेसिफिकली सेक्शन 22 चं सुद्धा व्यवस्थित वर्डिंग लिहून घेऊ. कारण की कसं आहे, सेक्शन 22च्या एक डेज वरती 2022 ने इनडेप्थ जाऊन क्वेश्चन विचारलेलं आहे. त्यामुळे इथल्या इथे फक्त वर्डिंग सारखंच आहे, ते इकडचं तिकडं सारखंच दिलंय, त्यामुळे पटकन इथेच उरकून घेऊ असा भाग न करता इथे ऍक्च्युअल सबसेक्शनचं वर्डिंग आणि त्यानंतर सेक्शन 22चं वर्डिंग असं आपण कॉम्पॅक्टली घेऊयात, ब्रीफली घेऊयात. तर सेक्शन 16 क्लॉज 1 क्लॉज F, that is that the premises where that the premises were let to the tenant, that the premises were let to the tenant for use as a residence, ठीक आहे, त्याला राहायला दिले, पण पर्पज काय, बाय रिझन ऑफ हिज बिंग, फॉर रिझन ऑफ एम्प्लॉयमेंट अंडर लँडलॉर्ड, डायरेक्ट घेऊ आपण, फॉर रिझन ऑफ एम्प्लॉयमेंट अंडर लँडलॉर्ड.
ठीक आहे. आणि ऍक्च्युअल सेक्शन 22 मध्ये पण आपण हेच वाक्य घेणार आणि इथे पण हेच घेऊयात. पुढे पण सेक्शनचं तेच दिलेलं आहे. एम्प्लॉयमेंट सीजेस टेनन्सी सीजेस. ठीक आहे. तर या हिशोबाने हा सब क्लॉज एफ जो आहे तो पूर्ण झालाय. आता यानंतर सेक्शन 22 आपण लगेच घेऊ, म्हणजे आपला पहिला पॅच कव्हर होऊन जाईल. ठीक आहे. सेक्शन 22. सेक्शन 22. सेक्शन 22चं काय वर्डिंग घेऊयात आपण. रिकव्हरी ऑफ पोझिशन. चॅप्टरचं नाव रिकव्हरी ऑफ पोझिशन आफ्टर सेसेशन ऑफ टेनन्सी किंवा आफ्टर टेनन्सी बिंग आफ्टर एम्प्लॉयमेंट बिंग टर्मिनेटेड. सॉरी, रिकव्हरी ऑफ पोझिशन जसं आहे तसंच घेऊ ना भाऊ. इन केस ऑफ टेनन्सी, रिकव्हरी ऑफ पोझिशन इन केस ऑफ टेनन्सी ड्युरिंग सर्व्हिस पिरियड, ड्युरिंग क्रिएटेड ड्युरिंग सर्व्हिस पिरियड. पहिल्यांदा याला एम्प्लॉई म्हणून घेतला. ठीक आहे. एम्प्लॉई म्हणून घेतल्यानंतर याला राहायला घरच नाही म्हणून काय केलं लँडलॉर्डने, त्याला त्याच्याकडचे प्रिमायसेस असलेले लेट करून टाकले ड्युरिंग सर्व्हिस पिरियड. लक्षात घ्या. आता याचं वर्डिंग आपण काय आहे ना, याचे 2च सब क्लॉजेस दिलेले आहेत. त्याला प्रोव्हिजोज आहेत पुढे. तर ते सगळंच्या सगळं आपण पॉइंटर्स मध्ये घेऊयात. 1 to 5 किंवा 6 जेवढे होतील तेवढे बघूयात किती होतात. तर पहिला घ्या, पहिला पॉइंट फर्स्ट. व्हेर एनी लँडलॉर्ड इंटेंड्स टू लेट एनी प्रिमायसेस. व्हेर एनी लँडलॉर्ड intends to let any premises, such landlord and the employee. त्यांचं रिलेशन काय आहे तसं बघायला गेलं तर एम्प्लॉयर आणि एम्प्लॉईचं रिलेशन आहे. such landlord and such employee. ठीक है. एम्प्लॉई may enter into an agreement in writing, may enter into an agreement in writing, to create a service tenancy, to create a service tenancy, ठीक आहे. कसं असलं पाहिजे, पहिल्यांदा तर तो लँडलॉर्ड होता, म्हणजे थोडक्यात कोण होता, एम्प्लॉयर होता तो, एम्प्लॉयर. ठीक आहे. एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई. तर ते एम्प्लॉईला घराला राहण्यासाठी घर नसल्यामुळे त्यांनी काय केलं, स्वतःचं प्रिमायसेस लेट करायचं ठरवलं त्याच्या रेसिडेन्शियल पर्पजसाठी, जे आपण सेक्शन 16 क्लॉज 1F मध्ये बघितलं. आणि ते जे ॲग्रीमेंट झालं ते कसं झालं, ॲग्रीमेंट इन रायटिंग. याला करा बॉक्स. कसं पाहिजे ॲग्रीमेंट, रायटिंग मध्ये पाहिजे. ठीक आहे. दुसरा पॉईंट घेऊयात आपण.
एम्प्लॉयमेंट ceases, tenancy ceases. Second point, employment ceases, tenancy ceases. ठीक आहे. त्यानंतर तिसरं घेऊयात आपण कॉजेस फॉर सेसेशन. थर्ड पॉइंट, causes for cessation. causes for cessation म्हणजे थोडक्यात कसं, याची याची सर्व्हिस पूर्ण झाली किंवा अजून कोणते कोणते असे सर्कमस्टन्सेस आले की याला टेनन्सी टर्मिनेट करायची वेळ आली. ठीक आहे. तर त्या कॉजेसमध्ये सेसेशन कोणत्या कोणत्या कॉजेसमध्ये होऊ शकतं, तर त्याच्यामध्ये फर्स्ट वन इज रिटायरमेंट ऑफ टेनंट. टेनंट में ठीक आहे, टेनंट में त्याच्यामध्ये पॉइंटर्स घेऊयात आपण. फर्स्ट काय होऊ शकतो, तो रिटायर होऊ शकतो, रिटायर. सेकंड रेजिग्नेशन, टर्मिनेशन, रेजिग्नेशन. थर्ड टर्मिनेशन. फोर्थ रेजिग्नेशन, टर्मिनेशन, डेथ और एनी अदर रिझन. डेथ होऊ शकते त्याची. किंवा फिफ्थ एनी अदर रिझन. ठीक आहे. तर अशा पद्धतीने त्याचे कॉजेस ऑफ सेसेशन असू शकतात. आणि समजा आता हे कोणते कॉजेस आले, टेनन्सी त्याची टर्मिनेट झाली आणि त्याने प्रिमायसेस दिले किंवा इन केस जर त्यांनी नाही दिले. आता इन केस जर त्यांनी नाही दिले तर त्यासाठी लँडलॉर्डला रेमेडी कशा पद्धतीने अवेलेबल होते किंवा त्याने कोर्टात जायचं कसं, त्याला लिमिटेशन किती, ते लिमिटेशन मध्ये तो जर गेला नाही तर मग सफिशियंट कॉज दाखवून तो डिले कंडोन करू शकतो का. तर हे सगळे जे इफेक्ट्स आहेत ते आपण पुढे बघूयात. ठीक आहे. तर चौथा पॉइंट घेऊयात. स्टेप बाय स्टेप आपण चाललेलो आहे. ठीक आहे. पहिल्यांदा तर एम्प्लॉयर आहे जो की लँडलॉर्ड. एम्प्लॉईला घराची गरज आहे, त्याने ॲग्रीमेंट इन रायटिंग करून त्याला घर दिलं आणि त्यानंतर त्याची टेनन्सी संपल्यानंतर काय म्हणतो, एम्प्लॉयमेंट सीजेस, टेनन्सी सीजेस. आणि समजा त्या टेनन्सी टर्मिनेट होण्याचे कॉजेस कोणते कोणते असू शकतात, तर हे 4 ते 5 कॉजेस असतील. आणि समजा या कॉजेस नंतर सुद्धा जर टेनंट तिथनं जात नसेल तर मग लँडलॉर्डला कशा पद्धतीने रेमेडी अवेलेबल आहे किंवा तो कोर्टात कशा पद्धतीने जाऊ शकतो, तर त्याचा आपलं बघूयात आपण क्लॉज 4. हे ऍक्च्युली सेकंड क्लॉज मध्येच दिलंय सगळं, पण आपण त्याला बायफर्केट करतोय आपल्या अंडरस्टँडिंग साठी. लक्षात घ्या. ठीक आहे. 3 पॉइंट झाले आपले. चौथा पॉइंट घ्या. इफ टेनंट फेल्स टू वॅकेट सच प्रिमाइसेस. इफ टेनंट फेल्स टू वॅकेट सच प्रिमाइसेस. आता एवढं इनडेप्थ आपण का चाललोय, कारण की JMFC ची परीक्षा घेताना MPSC सुद्धा इनडेप्थ गेलेली आहे. ठीक आहे. त्यामुळे अरे काय ठीक आहे, वर निघून जाऊ. नाही, ठीक आहे, जाऊयात आपण इनडेप्थ, काय हरकत नाही. 2022 ला क्वेश्चन विचारलेलं आहे. इफ टेनंट फेल्स टू वॅकेट सच प्रिमाइसेस द कॉम्पिटंट ऑथॉरिटी शाल. द कॉम्पिटंट ऑथॉरिटी shall. Competent authority shall, or upon the application of landlord. Upon the application of landlord. आता लक्षात ठेवायचं, ज्या वेळेस आता म्हणजे लक्षात ठेवायचं म्हणजे काय, आपण त्या चॅप्टर पर्यंत अजून आलेलो नाही, पण पुढे ज्यावेळेस ज्युरिडिक्शन्स आपण बघणार आहेत
तर 22, 23 आणि 24 या 3 सेक्शनलाच जे ज्युरिस्डिक्शन येतं ते येतं कॉम्पिटंट ऑथॉरिटीचं, लक्षात ठेवा. आणि बाकीचं समजा रिकव्हरी ऑफ पोझेशन सेक्शन 16, 17, 18, 19, 20, 21 पर्यंत येणाऱ्या ऑर्डिनरी कोर्टाचं. बरं, 22ला कॉम्पिटंट ऑथॉरिटीचं ज्युरिडिक्शन हे पुढे सांगितलेलं असल्यामुळे इथे आलंय कॉम्पिटंट ऑथॉरिटी. ठीक आहे. कॉम्पिटंट ऑथॉरिटी अपॉन द ऍप्लिकेशन ऑफ लँडलॉर्ड. किती दिवसात करायचं हे ऍप्लिकेशन? विदिन 30 डेज. विदिन 30 डेज. विदिन 30 डेज मेक an order. Make an order. आता सॉरी, अपॉन द ऍप्लिकेशन ऑफ लँडलॉर्ड, थोडं चुकी झाली, आय एम लिटरली सॉरी, की लँडलॉर्डने 30 दिवसात ऍप्लिकेशन नाही करायचंय, कॉम्पिटंट ऑथॉरिटीने 30 दिवसात ऑर्डर करायची. ठीक आहे. विदिन 30 डेज मेक एन ऑर्डर. आता असं लक्षात ठेवा, हे जे आहेत शुभम सर, ते असं काहीतरी सांगताना चुकले होते. ठीक आहे. त्यामुळे हे कसं आहे ते आपण वाचून व्यवस्थित क्लिअर करूयात. ते तुम्हाला उमगेलच, काही हरकत नाही. विदिन 30 डेज मेक एन ऑर्डर. ठीक आहे. त्यानंतर आता समजा कॉम्पिटंट ऑथॉरिटीने ऑर्डर केली की टेनंटला इविक्ट करायचे, आणि जर टेनंट तिथनं इविक्ट झाला नाही, म्हणजे तो तिथनं जर गेला नाही, तर मग काय, कॉम्पिटंट ऑथॉरिटीने किंवा एनी अदर ऑफिसर, 5th पॉइंट घेऊ आपण, on failure to comply with the order of competent authority. Competent authority. ठीक आहे. काय करणार? कॉम्पिटंट ऑथॉरिटीज, कॉम्पिटंट authority or competent authority or any other officer appointed by competent authority evict the tenant by using force. By using force ला बॉक्स करायचंय. तर हे मी जे आता लिहून दिलं तुम्हाला, तो आहे सेक्शन 45. ठीक आहे. सेक्शन 45. सेक्शन 45. ठीक आहे. आता हे 5 क्लॉजेस झाले. आता याच्यामध्ये प्रोव्हिजो दिलाय पुढे, प्रोव्हाइडेड दॅट, तर तो आपण प्रोव्हाइडेड दॅट घेऊयात. प्रोव्हाइडेड दॅट पण आपण 6th म्हणून घेऊ. Competent authority may condone the delay after the application being made. After the application being made beyond
prescribed time, beyond prescribed time if sufficient cause is shown. Sufficient cause is shown. आता हे वर्डिंग जे आहे ना ते सेक्शन 5 ऑफ इंडियन लिमिटेशन ऍक्ट 1963 सारखं आहे, तो प्रोव्हिजन घेतलेला आहे यांनी. सॉरी. त्यानंतर 7th पॉइंट घेऊ आपण. मधला एक जो प्रोव्हिजन आहे तो काही इतका मला महत्वाचा वाटत नाहीये, वाचून घ्यावा. सेकंड लास्ट प्रोव्हिजन. लास्ट जो आहे ना तो आपण डेफिनेशन क्लॉज घेताना लँडलॉर्डच्या चार्ट मध्ये बघितला होता. लँडलॉर्ड इन्क्लूड्स आणि लँडलॉर्ड डज नॉट इन्क्लूड्स. ठीक आहे. तर आपण 7th पॉइंट घेऊ. फॉर द पर्पज ऑफ सेक्शन 22. फॉर द पर्पज ऑफ सेक्शन 22. Landlord shall not includes. Landlord shall not includes. Landlord shall not includes. Landlord shall not includes. First, in respect of subtenant, a tenant. In respect of subtenant, कोण? टेनंट. आणि इन रिस्पेक्ट ऑफ डीम टेनंट. इन रिस्पेक्ट ऑफ डीम्ड टेनंट. ठीक आहे. तर अशा पद्धतीने लँडलॉर्ड शाल नॉट इन्क्लूड्स आणि शाल नॉट इन्क्लूड्सचा आपण ऑलरेडी चार्ट बघितलेला आहे. तो डेफिनेशन क्लॉज मध्ये लँडलॉर्डच्या डेफिनेशन मध्ये तुम्हाला सापडेल, तर तोही व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आता याची लिंक वगैरे कशी प्रोव्हाइड करते एवढं काही अपडेट आपण युट्यूबला बघितलेलं नाही आहेत, पण त्याची लिंक जर प्रोव्हाइड करून देता आली त्या लँडलॉर्डच्या व्हिडिओची किंवा ट्रिक्स अँड टेक्निक्सची, तर आपण नक्की ते करूयात अपडेट. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपलं सेक्शन 16 क्लॉज 1 क्लॉज F पर्यंत आपण आलोय. ठीक आहे. तर त्या पुढचे जे आहेत सेक्शन 16 क्लॉज 1 क्लॉज G ते सेक्शन 16 क्लॉज 1 क्लॉज N पर्यंत, यामध्ये अजून थोडंसं व्हिडिओ अपलोड व्हायला प्रॉब्लेम येतो, म्हणून छोटे छोटे व्हिडिओ ॲटलिस्ट 1 तासाभराच्या कमीच आपण व्हिडिओ तयार करायचा प्रयत्न करूयात. आणि त्या हिशोबाने 3 ते 4 पार्ट्समध्ये अख्खा चॅप्टर उरकवून टाकू. ठीक आहे. तर स्टे ट्यून फॉर मोर अपडेट्स. ठीक आहे. थँक्यू.